जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोत्री या गावी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी आंदोलन सुरू केले असून गेल्या 7 दिवसापासून ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या समर्थनार्थ आज दिनांक 19 जून रोजी जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले। ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनाला समर्थन तसेच शासनाने ओबीसींच्या मागण्या तत्काळ मान्य करावे याबाबत महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये, झालेल्या लाखोंच्या अवैध नोंदी तत्काळ रद्द करण्यात याव्या व त्यांची पडताळणी करण्यात यावी। ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, मराठ्यांचे सगळे सोयरेबाबतचा निर्णय लागू करू नये, मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण लागू करू नये अशा मागण्यांचे निवेदन शासनाकडे देण्यात आले असून सदर मागणी तत्काळ मान्य करण्यात याव्या व ओबीसींना न्याय द्यावा, अन्यथा ओबीसी पेटून उठतील व अशा परिस्थितीत तीव्र आंदोलन झाल्यास त्याला संपूर्णपणे शासन जबाबदार राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे। निवेदनाची प्रतिलिपी ओबीसी विभागाचे माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांना देण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष ओपी तायडे यांच्यासह राजीव घुटे, राजेश लहासे, विजय म्हसाळ, श्याम इंगळे, सुनील धनगर, अनिल भगत, प्रशांत बोपले, अनिल इंगळे, जयदेव वानखडे, प्रकाश तायडे, शिवरतन दाते, अरुण वानखडे, नामदेव बगाडे, रमेश अकोटकर, दुर्गादास अकोटकर, शहादेव गोमासे, वसंत जाधव, प्राध्यापक विजय सातव, शरद गोमासे, सोपान गोंड, सुनील भगत, दिलीप बाबुडकर, गणेश व्यवहारे, शिरसोले, रमेश ताडे, मनोज वाघ, कल्पेश नारळकर आदींची उपस्थिती होती। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। मराठा पाटील समाज आपल्या मागण्यांसाठी जे बरेच दिवसापासून आंदोलन करते आहे, त्यांना ओबीसी मधून आंदोलन पाहिजे, त्याकरता ते आंदोलन करत आहेत। गेल्या काही दिवसापासून जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि त्यांनी ओबीसी मधून आरक्षण मागितलेलं आहे। वास्तविक पाहता ओबीसीला महाराष्ट्रामध्ये फक्त 19% आरक्षण मिळते आणि या 19%मध्ये मराठा समाज जर मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व जर झाला तर या समाजाचं ओबीसीचं फार मोठं नुकसान होणार आहे। त्यासाठी त्यांना विरोध म्हणून लक्ष्मण हाके आणि वाघमारे हे उपोषणाला बसलेले आहेत। महाराष्ट्रामधून त्यांना भरमसाठ आणि चांगल्या प्रकारे ओबीसीचा प्रतिसाद मिळतोय आणि त्यांना समर्थन म्हणून आम्ही जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातून सर्व ओबीसी त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की ओबीसीच्या माध्यमातून ज्या काही मागण्या मागलेल्या आहेत आम्ही, की यामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये, लाखोचे ज्या अवैध नोंदी झालेल्या आहेत त्या तात्काळ रद्द करण्यात याव्या आणि त्याची पडताळणी करण्यात यावी। त्याच्यानंतर ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी। त्यानंतर मराठ्यांची जी मागणी आहे की सरळ सगळे सोयरे म्हणून त्यात इन्व्हॉल्व करायचे ओबीसीमध्ये, ही मागणी आम्हाला अजिबात मान्य नाही आहे। कारण की सगळे सोयरे हे कुठल्याही नियमामध्ये बसत नाही आहेत आणि त्याच्यासाठी जात पडताळणी जर केली तर ह्या नोंदी त्यामधून अवैध ठरण्यात येतील। यासाठी आम्ही सर्व जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातून सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी त्यांना वाघमारे आणि हाकेला समर्थन म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत। शासनाने ओबीसीच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्या, अन्यथा यानंतर जर आंदोलन झालं, ओबीसी जर पेटून उठला आणि आंदोलन जर केलं तर याच्यासाठी सर्वस्वी शासन जबाबदार राहील अशी आम्ही शासनाला विनंती करतो।